विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज भारतात फक्त व्यापारी म्हणून आले होते, मग ते संपूर्ण भारताचे राज्यकर्ते कसे बनले? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली आणि या कंपनीने भारताच्या इतिहासाला कसं बदलून टाकलं? MPSC, पोलीस भरती, तलाठी, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय? मित्रांनो, 16व्या शतकाच्या शेवटी इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना भारताशी थेट व्यापार करायचा होता. भारतातील मसाले, रेशीम, सुती कापड आणि मौल्यवान वस्तूंना युरोपमध्ये मोठी मागणी होती. म्हणून इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांनी एक व्यापारी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ पहिली यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी अधिकृत सनद दिली. याच दिवसापासून ईस्ट इंडिया कंपनीची अधिकृत स्थापना झाली. भारतात कंपनीचे आगमन. सनद मिळाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार सुरू केला. सुरुवातीला त्यांनी विविध बंदरावर व्यापार केंद्रे उभारली. त्या काळी या व्यापार केंद्रांना फॅक्टरी असे म्हणत असत. सुरत येथे इंग्रजांची पहिली महत्वाची फॅक्टरी स्थापन झाली. यानंतर त्यांनी मद्रास, मुंबई आणि कलकत्ता येथेही व्यापार केंद्रे उभारली. यामुळे भारतातील इंग्रजांचा व्यापार दिवसेंदिवस वाढत गेला. इंग्रज शक्तिशाली कसे झाले? सुरुवातीला इंग्रजांचा उद्देश फक्त व्यापार करणे हा होता, परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होते. इंग्रजांनी या परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले. भारतीय राजांमध्ये फूट पाडली आणि हळूहळू अनेक भागांवर आपला प्रभाव वाढवला. यातूनच पुढे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया रचला गेला. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे. चला आता परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600. सनद देणारी राणी एलिझाबेथ पहिली. कंपनीचा उद्देश भारताशी व्यापार. पहिली महत्वाची फॅक्टरी सुरत. विद्यार्थी मित्रांनो, झटपट रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? उत्तर 31 डिसेंबर 1600. प्रश्न दुसरा, सनद कोणी दिली? उत्तर राणी एलिझाबेथ पहिली. प्रश्न तिसरा, कंपनीचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर भारताशी व्यापार. प्रश्न चौथा, पहिली महत्वाची फॅक्टरी कुठे होती? उत्तर आहे सुरत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हा अत्यंत महत्वाचा विषय समजून घेतला. पुढील भागात आपण जहांगीर, सर थॉमस रो आणि इंग्रजांना भारतात व्यापाराची परवानगी कशी मिळाली हे शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.